नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो बघा, कोणत्याही क्षेत्रामध्ये ड्रायव्हर भरती असू द्या, त्या ड्रायव्हर भरतीसाठीची अतिशय दर्जेदार लेक्चर सिरीज जी आहे, लेक्चर सिरीज आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ड्रायव्हर भरतीमध्ये जे महत्त्वाचे प्रश्न विचारले जातात, तांत्रिक असू द्या, त्याचबरोबर इन्शुरन्स संदर्भातील असू द्या किंवा अन्य कोणतेही सिग्नल्स वगैरे या संदर्भातील प्रश्न असू द्या, या सर्व प्रश्नांची तयारी जी आहे ती तयारी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये आपल्या चॅनलच्या माध्यमातून करून घेतली जाते। त्यासाठी मित्रांनो, आपली ही जी काही ड्रायव्हर भरतीची प्लेलिस्ट आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे, ती प्लेलिस्ट तुम्ही पाहायची आहे, म्हणजे तुमची ड्रायव्हर भरतीची जी तयारी आहे ती तयारी अतिशय चांगल्या पद्धतीने इथं होऊन जाणार आहे। त्यासाठी मित्रांनो, तुम्ही काय करायचं आहे, अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरायचं नाही, म्हणजे तुम्हाला असेच महत्त्वाचे जे काही लेक्चर सिरीज आहे त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जाणार आहे। तर मित्रांनो, सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या या प्रश्नमालिकेला। बघा मित्रांनो, आजच्या प्रश्नमालिकेतील सर्वात महत्त्वाचा पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे। मित्रांनो, प्रश्न बघा काय आहे, प्रश्न नीट वाचायचा आहे आणि उत्तर जे आहे ते उत्तर कमेंट करायचं आहे। प्रश्न बघा काय आहे, इंजिनमध्ये टर्बो चार्जरचे कार्य काय असते। बघा, अतिशय सोपा प्रश्न आहे की आपल्याला जे इंजिन आहे त्या इंजिनमध्ये टर्बो चार्जरचं काम काय असतं हे विचारलेलं आहे। तर त्याच्यामध्ये बघा काम काय काय दिलेले आहेत, तर इंजिनचे तापमान नियंत्रित करणे, इंजिनमध्ये अधिक हवा पाठवून पॉवर वाढवणे, इंजिन RPM कमी करणे आणि इंजिनमध्ये इंधन फिल्टर करणे। आपल्याला माहित आहे की टर्बो चार्जर जो असतो तो कशासाठी वापरलेला असतो, उत्तर तुम्ही मित्रांनो कमेंट केलेलं असेल। बघा याचं उत्तर काय आहे, तर इंजिनमध्ये अधिक हवा पाठवून पॉवर वाढवणे हे कशाचं काम असतं, तर टर्बो चार्जरचं काम असतं। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, अतिशय जबरदस्त प्रश्नमालिका आपण पाहत आहे। तुम्ही कोणत्याही ड्रायव्हर भरतीची तयारी करत असू द्या, त्यासाठी अतिशय उपयुक्त अशी ही आपली प्रश्नमालिका आहे। आणि प्रश्न बघा काय आहे, अतिशय सोपा प्रश्न आहे, इंजिनमध्ये कंप्रेशन रेशो वाढल्यास काय होतं। बघा, इंजिनमध्ये कंप्रेशनचा जो रेशो आहे तो रेशो वाढल्यास काय होतं, आणि इथं तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे, इंजिनचे तापमान कमी होते, इंजिनची पॉवर वाढते, इंजिन RPM वाढवतो आणि इंजिनमधील इंधनाचा वापर वाढतो। कंप्रेशन रेशो बघा, अतिशय व्यवस्थित प्रश्न वाचायचा आहे, त्याचे ऑप्शन जे आहेत ते ऑप्शन देखील व्यवस्थितपणे वाचायचे आहे आणि उत्तर कमेंट करायचं आहे। मित्रांनो बघा, याचं उत्तर काय आहे, तर इंजिनची पॉवर वाढते। कंप्रेशन रेशो वाढल्यास काय होतं, इंजिनची पॉवर वाढत असते। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, इंजिनमध्ये EGR सिस्टीम काय आहे। बघा, EGR सिस्टीम याचा तुम्हाला लॉंग फॉर्म देखील विचारला जातो आणि ती सिस्टीम काय आहे हे देखील आपल्याला इथं विचारलेलं आहे। तर EGR सिस्टीम काय आहे, इंजिन गिअर रोटेशन, इंजिन गॅस रिसायकलिंग, इंजिन ग्रीस रिटर्निंग आणि इंजिन गॅस रिडक्शन। चला, उत्तर कमेंट करणं अपेक्षित आहे मित्रांनो। तुम्ही जर उत्तर कमेंट केलं तर माझ्याही लक्षात येणार आहे की तुम्हाला आपली ही प्रश्नमालिका आवडती आहे आणि ती तुमच्या फायद्याची आहे। चला, अतिशय दर्जेदार प्रश्न मित्रांनो आपले चालू आहेत, प्रश्नांची ही अशीच रेलचेल चालू राहणार आहे। फक्त अपेक्षा आहे की तुमच्या कमेंटची उत्तर जे आहेत ते उत्तर कमेंट करायचं आहे। आणि याचं उत्तर बघा काय आहे, इंजिन गॅस रिसायकलिंग। आलं का लक्षात, इंजिन गॅस रिसायकलिंग याचं तुम्हाला फुल फॉर्म देखील दिलेला आहे, एक्झॉस्ट गॅस रिकॅल्क्युलेशन। काय आहे, एक्झॉस्ट गॅस रिकॅल्क्युलेशन हे याचं काय आहे, फुल फॉर्म देखील आहे। चला, पुढचा प्रश्न स्क्रीनवरती आलेला आहे, पटपट उत्तर देणं अपेक्षित आहे। इंजिनमध्ये क्रॅम्पशाफ्ट ड्राईव्ह कशाद्वारे चालवला जातो। बघा, क्रॅम्पशाफ्ट ड्राईव्ह जो आहे तो कशाद्वारे चालवला जातो आपल्याला विचारलेला आहे। गाडीच्या इंजिन बद्दल आपण बोलतो आहे, अन्य कोणत्याही इंजिन बद्दल नाही। आलं का लक्षात। ऑप्शन बघा स्क्रीनवरती आहेत, बेल्ट किंवा चेन, गिअरबॉक्स, कूलंट आणि क्लच प्लेट। अतिशय पटपट वेगवान उत्तर देणं अपेक्षित आहे। बघा, याचं करेक्ट आन्सर काय आहे मित्रांनो, तर बेल्ट किंवा चेन। क्रॅम्पशाफ्ट ड्राईव्ह कशाद्वारे चालवला जातो, तर बेल्ट किंवा चेन याद्वारे क्रॅम्पशाफ्ट ड्राईव्ह चालवला जातो। पुढचा प्रश्न तुमच्या समोर स्क्रीनवरती इंजिनमध्ये फ्लाय व्हीलचे कार्य काय असते।
बघा फ्लाय व्हीलचे काम तुम्हाला विचारलेलं आहे। इथं मी प्रत्येक पार्ट तुमचा कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो। तुम्हाला कोणत्याही पार्ट वरती कशाही पद्धतीने प्रश्न विचारला तर त्याचं तुम्हाला उत्तर देता आलं पाहिजे, एवढा आत्मविश्वास जो आहे तो आत्मविश्वास आपल्यामध्ये निर्माण होणं गरजेचं आहे मित्रांनो। आणि इंजिन थंड ठेवणे, इंजिनमध्ये गतीचे नियमित वितरण करणे, ऑइलमध्ये ऑइल पंप करणे आणि इंजिनमध्ये क्लचला जोडणे। बघा फ्लाय व्हीलचं काम काय आपल्याला विचारलेलं आहे आणि याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो इंजिनमध्ये गतीचे नियमित वितरण करणे। हे कशाचं काम असतं? फ्लाय व्हीलचं काम असतं। नियमित वितरण करण्याचं काम कोणाचं आहे? फ्लाय व्हीलचं आहे। पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर 126वा प्रश्न तुमच्या समोर आहे मित्रांनो। असेच आपण जवळपास 1000 प्रश्न पाहणार आहोत। त्याचबरोबर तुम्हाला प्रत्येक पार्टचं देखील मी इथं विश्लेषण दिलेलं आहे। आपली लेक्चर सिरीज ही अशीच अखंडपणे चालू राहणार आहे, त्याच्यासाठी तुमच्या प्रतिसादाची अपेक्षा आहे मित्रांनो। आणि इंजिनमध्ये टेम्पेट क्लीनरची आवश्यकता का असते? टेम्पेट क्लीनर बघा, टेम्पेट क्लीनरची आवश्यकता काय आहे? इंजिनमध्ये ऑइल गळती कमी करायला, वॉल्व उघडताना किंवा बंद करताना थर्मल विस्तारासाठी, जागा ठेवण्यासाठी, इंजिनमधील पिस्टनला गती वाढवायला आणि इंजिनमध्ये वॉल्व ग्रीसिंग करायला। टेम्पलेट क्लीनर। चला उत्तर अपेक्षित आहे, प्रत्येकाने उत्तर कमेंट करायचं आहे मित्रांनो। अतिशय चांगले प्रश्न तुम्हाला अतिशय चांगले प्रश्न मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी मी कव्हर करत आहे। आणि याचं ऑप्शन बघा काय दिलेलं आहे, करेक्ट उत्तर काय आलेलं आहे याचं, तर वॉल्व उघडताना किंवा बंद करताना थर्मल विस्तारासाठी, जागा ठेवण्यासाठी टेम्पलेट क्लीनरची आवश्यकता असते। चला पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, इंजिनमध्ये ब्लॉक हेड गॅस्केटचे मुख्य कार्य काय आहे? ब्लॉक हेड गॅस्केट बघा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आणि याचं ऑप्शन तुम्ही नीट वाचायचे आहेत। ऑप्शन वरती नीट तुम्ही विचार करायचा आहे। इंजिन थंड ठेवणे, सिलेंडर ब्लॉक आणि सिलेंडर हेड मधील सीलिंग करणे, इंजिनमध्ये तेल पंप करणे आणि इंजिन आरपीएम वाढवणे। चला उत्तर कमेंट करा, उत्तर अपेक्षित आहे। तुम्ही जर पटपट उत्तर कमेंट केली तर तुम्हाला असेच दर्जेदार प्रश्न मित्रांनो पाहायला मिळणार आहेत। बघा याचं करेक्ट उत्तर दिलेलं आहे, ऑप्शन स्क्रीनवरती तुम्हाला डिस्प्ले झालेला आहे। याचं करेक्ट काय आन्सर आहे त्याचं, तर सिलेंडर ब्लॉक आणि सिलेंडर हेड मधील सीलिंग करणे। चला पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे। मी फक्त तुमची 5 ते 7 मिनिटं घेत असतो आणि त्या 5 ते 7 मिनिटांमध्ये अतिशय दर्जेदार प्रश्न, तुमच्या डोक्याला विचार करायला लावणारे प्रश्न मित्रांनो मी तुम्हाला स्क्रीनवरती देत असतो, आपल्या लेक्चर सिरीज मध्ये देत असतो। बघा 128 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर स्क्रीनवरती आहे। प्रश्न व्यवस्थितपणे वाचायचा आहे, कुठल्याही गोष्टीचा अधिक वेळ न वाया घालवता डायरेक्ट तुमचे फक्त 5 ते 7 मिनिटं घेतली जातात आणि त्याच्यामध्ये तुम्हाला 10 क्वेश्चन महत्त्वाचे दिले जातात। बघा इंजिनमध्ये ऑइल प्रेशर सेन्सरचे कार्य काय आहे? ऑइल प्रेशर सेन्सर छोट्यातल्या छोट्या सेन्सरची देखील तुम्हाला इथं माहिती मिळत आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून। इंजिनमधील तापमान मोजणे, इंजिनमधील इंधन प्रेशर मोजणे, इंजिनमधील तेलाचा दाब मोजणे आणि इंजिनमधील आरपीएम मोजणे। चला ऑइल प्रेशर सेन्सर अतिशय छोट्यातला छोटा पॉइंट इथं कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि याचं करेक्ट आन्सर बघा काय आहे मित्रांनो, इंजिनमधील तेलाचा दाब मोजणे हे कशाचं काम असतं? तर ऑइल प्रेशर सेन्सरचं काम असतं। चला 129वा प्रश्न तुमच्या समोर, इंजिनमध्ये रिंग गॅप कमी असल्यास काय होऊ शकते? बघा रिंगमध्ये गॅप कमी असल्यास काय होतं? इंजिनमध्ये खूप वेगवेगळ्या रिंग वापरल्या जातात आणि त्या रिंगमध्ये गॅप असल्यास काय होऊ शकतं? तर इंजिनची पॉवर वाढते, इंजिनमध्ये ऑइल गळती होते, इंजिन ओव्हरहीट होतो आणि इंजिनमध्ये ब्लॉक होते। बघा करेक्ट आन्सर कमेंट करा। आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो आपल्याला आजच्या प्रश्नमालिकेतील शेवटचा प्रश्न पाहायचा आहे, या प्रश्नाचं उत्तर देखील पाहायचं आहे। त्यापूर्वी माझी एक तुम्हाला मनापासून विनंती राहील मित्रांनो, तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरायचं नाही मित्रांनो। आणि अशीच प्रश्नमालिका अखंड चालू राहणार आहे
आपलं जे काही ही लिंक आहे ती जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत, नातेवाईकांपर्यंत पोहोचवा की जे ड्रायव्हर भरतीची तयारी करत असतील किंवा गव्हर्नमेंटच्या कोणत्याही एक्झामची तयारी करत असतील तर त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त माहिती अशी आपल्या चॅनलवरती अवेलेबल असते। आणि याचं बघा करेक्ट उत्तर काय आहे, इंजिन ओव्हरहीट होतो। बघा रिंग गॅप कमी असल्यास काय होतं, इंजिन ओव्हरहीट होत असतो। पुढचा प्रश्न मित्रांनो, शेवटचा प्रश्न आजच्या प्रश्न मालिकेतील, इंजिनमध्ये क्रँकशाफ्ट बिअरिंगचे कार्य काय आहे? क्रँकशाफ्ट बिअरिंग बघा अतिशय छोटा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे। इंजिनमधील तेलाचा दाब वाढवणे, क्रँकशाफ्टला सपोर्ट देणे आणि सहज फिरवणे, इंजिनमधील तापमान कमी करणे, इंजिन आरपीएम वाढवणे। चला आजच्या या शेवटच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे मित्रांनो आणि याचं करेक्ट उत्तर बघा काय आहे, क्रँकशाफ्टला सपोर्ट देणे आणि सहज फिरवणे हे कशाचं काम आहे तर क्रँकशाफ्ट बिअरिंगचे काम आहे। तर बघा अशीच प्रश्नमालिका तुमच्यासाठी रोज येणार आहे। त्यापूर्वी मित्रांनो तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे आणि जास्तीत जास्त सपोर्ट करायचा आहे, जास्तीत जास्त उत्तर कमेंट करायचे आहेत। तर भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर। जय हिंद, जय महाराष्ट्र।